नमस्कार मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी ही बरोबर केलेली आहे, परंतु त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही. तर अशा लाडक्या बहिणीसुद्धा आता पोर्टलवर येऊन ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण पोर्टलवर नोटिफिकेशन पाहू शकतात की ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय हा निवडण्यात आलेला आहे. तर ज्या महिलांनी ई-के-वाय-सी ही बरोबर केलेली आहे, परंतु त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही, तर त्यांना यामध्ये ई-के-वाय-सी ही करता येणार नाही. आणि तशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ आपण एकदा अवश्य पाहून घ्या. तर या जी-आरमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की आपण ज्यावेळेस ई-के-वाय-सी केलेली असेल तर त्यावेळेस आपण येथे ए आणि बीमध्ये आहे हे ऑप्शन ज्या महिलांनी निवडलेले आहेत, तर त्यांचा लाभ हा तात्पुरता थांबविण्यात आलेला आहे. तर अशांना आता परत ई-के-वाय-सी करण्याची एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे. तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी करताना येथे चूक झालेली आहे, तर अशाच महिलांना आता पोर्टलवर ई-के-वाय-सी ही करता येणार आहे. तर जी-आरमध्ये सुद्धा माहिती पाहू शकतात की नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी करताना चूक झालेली आहे, तर त्यांनी ई-के-वाय-सी ही कशा पद्धतीने करायची आहे, तर त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या पद्धतीने आपली ई-के-वाय-सी ही करून घ्या. तर यामध्ये ई-के-वाय-सी करण्यासाठी मी येथे क्लिक केलेले आहे. तर येथे क्लिक केल्याच्यानंतर मी आता एका लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकतो, जो की ज्या महिलेला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे हे मिळालेले नाही. त्या महिलेने ई-के-वाय-सी ही बरोबर केलेली आहे, परंतु आता पोर्टलवर त्या महिलेची ई-के-वाय-सी होते की नाही ते मी एकदा चेक करून पाहतो. तर मी येथे आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. त्यानंतर मी सहमत आहे, ओ-टी-पी पाठवा याच्यावर येथे क्लिक करतो. त्यानंतर एरर पाहू शकतात की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजेच या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी आता यामध्ये होणार नाही. तर मी येथे एका दुसऱ्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक हा टाकलेला आहे, जो की या महिलेने आतापर्यंत कसल्याही प्रकारची ई-के-वाय-सी ही केलेली नाही. तर 31/12/2025 पर्यंत आपणास ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आलेली होती, परंतु या महिलेने ई-के-वाय-सीच केलेली नाही. तर मी लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकला, कॅप्चा इथे टाकला, मी सहमत आहे याच्यावर इथे क्लिक करतो आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर इथे क्लिक करतो आणि येथे सुद्धा आपण एरर पाहू शकतात की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजेच ज्या महिलांनी अद्याप ई-के-वाय-सीच केलेली नाही पोर्टलवर, तर अशा महिलांची सुद्धा ई-के-वाय-सी यामध्ये होणार नाही. तर मी येथे आता एका तिसऱ्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, मी सहमत आहे, ओ-टी-पी पाठवा याच्यावर इथे क्लिक करतो. तर येथे पण एरर पाहू शकतात की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर या महिलेला आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहे, परंतु ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न मी करून पाहिलेला आहे. तर येथे सुद्धा तशाच प्रकारचा एरर येथे दाखवत आहे, जसे की हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर यामध्ये ई-के-वाय-सी ही कोणाला करता येणार आहे, की ज्यांचे यामध्ये चूक झालेली आहे. काहींनी आहे निवडले किंवा इथे नाही निवडले किंवा इथे आहे, इथे नाही. तर अशा प्रकारे संभ्रमात टाकणारा हा प्रश्न होता. तर अशासाठीच ई-के-वाय-सी ही पोर्टलवर चालू करण्यात आलेली आहे. ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, तर त्यांची ई-के-वाय-सी पोर्टलवर होणार नाही. तर शासनाने यांनासुद्धा एक संधी द्यायला हवी होती, परंतु यांची ई-के-वाय-सी सध्या यामध्ये होत नाही. तर मी येथे परत एक महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, मी सहमत आहे, ओ-टी-पी पाठवा याच्यावर इथे क्लिक करतो. तर येथे वॉर्निंग पाहू शकतात की या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजेच या
लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करताना चूक झालेली होती आणि या महिलेने ई-के-वाय-सी ही पोर्टलवर येऊन परत केली. तर ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपण आपल्या अर्जाचे के-वाय-सीचे स्टेटस जर चेक केले तर या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे आपणास तिथे मेसेज हा शो होईल. तर यामध्ये ज्या महिलांची ई-के-वाय-सी करताना ई-के-वाय-सीमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजेच येथे आहे हे ऑप्शन त्यांनी निवडलेले आहेत. तर अशाच महिलांची ई-के-वाय-सी पोर्टलवर होणार आहे. आणि ज्या महिलांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आहे, त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, तर अशा महिलांची ई-के-वाय-सी पोर्टलवर होणार नाही. तर अशा महिलांचे लाभ हे बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही. त्यामध्ये बऱ्याच महिलांनी नवीन फॉर्म भरतावेळेस आपले आधार कार्ड हे एडिट करून फॉर्म भरलेला आहे. त्यांचे वय बसत नसतानासुद्धा त्यांनी आधारवरील वय वाढवून फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी वय कमी करून फॉर्म भरलेले आहे. तर अशा महिलांचे लाभ याच्यामध्ये बंद करण्यात आलेले आहे. तर वयाच्या अटीमध्येच बहुतांश महिलांचा लाभ यामध्ये बंद हा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अपात्रतेचे जे काही निकष आहे तर या निकषाच्या बाहेर जर आपण असताल तरी पण आपला लाभ हा बंद करण्यात आलेला आहे. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेच्या विषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.